ज्यावेळी शक्तीचे संतुलन तोडले, त्यावेळी महाप्रलय दरवाजावर येऊन धडकतो. या ब्रह्मांडाचा एक गुप्त नियम आहे. प्रत्येक शक्तीचे एक संतुलन असते, परंतु ते संतुलन तुटते त्यावेळी विनाश डोकेवर काढतो. ही कथा आहे अशा राक्षसाची की ज्याला मिळाली आहे वरदान स्वरूपातील शक्ती, की जी देवांचे देव महादेवांना संकट म्हणून समोर आले. त्या राक्षसाचं नाव होतं भस्मासूर. शक्तिशाली, अहंकारी, अमृतासाठी लालची. आपल्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्याने केली एक भीषण तपस्या. तप इतके तीव्र होते की त्याचे तपोबलामुळे त्रिलोक कापू लागले. भोलेनाथ श्री महादेव जे सदैव आपल्या भक्तांवर कृपा करतात ते प्रकट झाले आणि त्यांनी विचारलं, तुला काय पाहिजे बाळा? भस्मासूर म्हणाला, मला असं वरदान द्या देवा, की मी याच्या डोक्यावर हात ठेवीन तो त्याच ठिकाणी भस्म झाला पाहिजे. महादेव जे शंका धरत नाही, फक्त श्रद्धेचे पूजन करतात, वरदान देऊन बसले. परंतु हे वरदान ठरले संकटाचे कारण. भस्मासुराच्या मनात एक कुटील विचार उभा राहिला, का नाही याची परीक्षा शिवावर करू? आणि त्याच्यानंतर सुरू झाली एक अनोखी शिकार, आणि शिकारी झाला भस्मासूर व शिकार झाले स्वतः महादेव. कैलासापासून आकाशापर्यंत शिव पळू लागले. भस्मासूर सावली बनून मागे धावू लागला. शेवटी शिवानी धरली वैकुंठाची वाट. नारायणांना हे सर्व माहिती पडलं होतं आणि त्यांनी रचला एक चतुर मायेचं जाळ. त्यांनी धरलं एक मोहक आणि अतिशय सुंदर रूप मोहिनी. मोहिनीने हसून विचारलं, इतकी शक्ती तुझ्याजवळ असून तू एकटाच का आहेस? भस्मासूर, तुला नाही वाटत एक सुंदर रत्न तुझ्यासोबत नृत्य केले तर तू अपराजित राहशील? भस्मासूर मोहित झाला. त्याच्या सर्व शक्ती, त्याच्या घमेंडीपणा मोहिनीच्या स्मित हास्यामध्ये वाहून गेला. मोहिनी म्हणाली, मी त्याच वेळी तुझी होईन ज्यावेळी तू माझ्यासारखं नृत्य करशील. त्यावेळी सुरू झाला नृत्याचा एक दिव्य खेळ. मोहिनीने रचला एक मायावी डाव आणि त्याचं अनुकरण भस्मासूर करू लागला. शेवटी मोहिनीने आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला. भस्मासुराने सुद्धा विना विचार करता ते केलं जे मोहिनीने केलं. आपल्या शक्तीने त्याचा नाश झाला, भस्म झाला भस्मासूर. महादेव प्रकट झाले व म्हणाले, नारायणा, पुन्हा आपण सृष्टीचे रक्षण केले. ही कथा आपल्याला हे शिकवते की अहंकार शक्तीपेक्षा मोठा झाला तर तो स्वतः विनाश बनतो, आणि हे पण की बुद्धी आणि माया बळापेक्षा किती जास्त पटीने प्रभावी असतात.